हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार आहेत। खासदार संजय राऊतांनी ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो ट्विट करत मोर्चाची घोषणा केली आहे। एक आणि एकत्र मोर्चा असं राऊतांनी ट्विटमध्ये म्हटलंय। या मोर्चासाठी राज उद्धव एकत्र येणार असं राऊत म्हणाले। विशेष म्हणजे पहिले मराठीत मग इंग्रजीत घोषणा करत संजय राऊतांनी थेट अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांना टॅग केलंय। 5 जुलै रोजी मुंबईत हिंदी सक्ती विरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे। तर हिंदी सक्ती विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आंदोलनाच्या मैदानात उतरलेत। संजय राऊत यांनी एकच मोर्चा निघणार असल्याचं जाहीर केलंय। अनेक वर्षांनंतर उद्धव आणि राज एकत्र येणार असल्यामुळे राज्यात नवीन समीकरण जुळणार असल्याची देखील चर्चा आहे। पडद्यामागे नेमकं काय घडलं याची माहिती आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली। महाराष्ट्रासाठी हे चित्र अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र याच गोष्टीची वाट बघत होता असं देखील म्हटलं गेलेलं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी त्यांचे मामा चंदू मामा वैद्य आहेत। आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। महाराष्ट्राला अपेक्षित असं चित्र जे आहे ते 5 तारखेला खरं तर दिसून येणार आहे। काय उत्साह वाटतं, कारण तुम्ही अनेकदा समोरून प्रार्थना केली होती की हे दोन्ही एकत्र आले पाहिजेत, मराठीसाठी महाराष्ट्रासाठी एकत्र आले पाहिजे। इच्छा पूर्ण होती तुमची? नक्कीच ना। मी इच्छा पूर्ण होण्यापेक्षा मराठी माणसाची आणि तमाम महाराष्ट्राची लोकांची जनतेची जी इच्छा आहे ती पूर्ण होते, या गोष्टीचा मला खूप आनंद आहे। मराठीचा मुद्दा आहे आणि मराठीचा मुद्दा म्हणजे माय मराठीचा मुद्दा खरं तर शिवसेना किंवा मनसेसाठी तसा नवीन नाही। मात्र ज्या पद्धतीनं हिंदी सक्ती केलं जाते किंवा तिसरी भाषा सक्ती केलं जाते त्याच्या विरोधात दोनही नेत्यांचं एकमत झालेलं बघायला मिळतंय। यासाठी काय सांगाल, कारण मामा म्हणून तुम्ही फार जवळून त्यांना ओळखतात, आज एकमत झालेलं आहे। नक्कीच ना, ही आनंदाची गोष्ट आहे ना। दोघांनी एक एक पावलं पुढे टाकलेली आहेत। आता एक एक हात सुद्धा पुढे करतील आणि नक्कीच त्यांना यश येईल असं मला वाटतं। याआधी देखील बॅनर लागलेले बघायला मिळाले मुंबई महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात की हे दोन्ही एकत्र आले पाहिजे। मग तो हिंदुत्वाचा मुद्दा असू दे, मराठीचा मुद्दा असू दे आणि आता हिंदी सक्तीचा मुद्दे तर दोघांचे एकत्र आहेत, अगदी नात्यात आहेत आणि प्रत्येक माणसाच्या मनामध्ये हे दोन्ही भाऊ आहेत। आज 5 तारखेला हीच अशी जोडी कायम राहावी असं वाटतं? नक्कीच ना, जोडी कायम राहावी, त्यांचे विचार कायम राहावे, त्यांची मतं कायम राहावी, हेच मला मनोमन वाटत असतं। बाळकडू आपण बघितलेलं आहे लहानपणापासून हिंदुत्वाचं आणि मराठी माणसासंदर्भातलं प्रेम या दोन्ही खरं तर राज्य करताना लहानपणापासूनच मिळालेलं आहे। तुम्ही देखील त्यांना लहानपणापासूनच ओळखता आणि अशामध्येच आता हे मनोमिलन झालेलं आहे। हे कायम असंच राहावं वाटतं का, की सध्या असं म्हटलं गेलंय की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत, तुम्हाला वाटतं हे टेम्पररी असेल किंवा याच्यामध्ये काय नेमकं वाटतं तुम्हाला? नाही, नक्की नाही, टेम्पररी आणि परमनंट प्रश्न येत नाही आहे की आजच्या मुद्द्यावर दोघे एकत्र येऊन त्या गोष्टीला, मराठीच्या मुद्द्याला त्याने हात घातलेला आहे, त्याला यश येवो एवढंच मला वाटतं आणि ते होईल असं मनोमन खात्री आहे। एक सगळ्यांना आव्हान देखील केलेलं आहे की कुठलाही झेंडा घ्यायचा नाहीये, कुठलंही राजकारणमध्ये आणायचं नाहीये, केवळ मराठी बाणा आणि मराठी व्यक्ती म्हणून तुम्ही त्या मोर्चात सहभागी व्हायचं आहे। तुम्ही देखील त्या मोर्चामध्ये सहभागी होणार? नक्कीच, मी पण मराठी माणूस आहे, शेवटी मामा असलं तरी मराठी माणूस आहे आणि महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताच्या दृष्टीने जे जे मला शक्य होईल ते नक्की मी करणार आणि मी पण सहभागी व्हायची माझी इच्छा आहे आणि नक्कीच होईल। तुम्ही सहभागी होणार आहात आणि कुटुंबातले मेंबर देखील सहभागी होणार, त्यांना देखील तुम्ही काय आवाहन कराल, कशा पद्धतीचं असेल? नाही, कुटुंब आणि बिगर कुटुंब हा प्रश्न येत नाही। शेवटी प्रत्येकाला मराठी माणसाची आस्था आहे आणि सगळे मराठी म्हणून आणि महाराष्ट्राच्यासाठी एकत्र येतील। कुटुंब हा शेवटी वैयक्तिक प्रश्न झाला, हे मराठी माणसाचा प्रश्न आहे, त्यामुळे नक्कीच सगळे एकत्र येतील। नक्कीच। आपण आतापर्यंत अनेक कविता ऐकल्या आहेत, त्यातली एक महत्त्वाची ओळ जर म्हटली तर आपुल्याचं घरात हाल सोसते मराठी। आज खरं तर या उक्तीची आठवण यासाठी येते कारण की आपण बघतोय की ज्या पद्धतीनं मराठी भाषा अभिजात दर्जा मिळाल्यानंतरही अशा पद्धतीनं तिसरी भाषा म्हणून इतर भाषांचं सक्तीकरण केलं जात आहे, खास करून हिंदीचं सक्तीकरण केलं जात आहे आणि त्या विरोधात आज महाराष्ट्राला उभं राहण्याची गरज आहे आणि त्यात या 2 नेत्यांना उभं राहण्याची गरज आहे आणि ते चित्र दिसून येत आहे।
कसं बघता एकूणच फ्युचर, कसं भविष्य कसं असेल? आहे फार उत्साही वातावरण आहे आणि याच्यामध्ये मराठी माणसाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला उत्साह दुगणित होईल असं मला वाटतं. सर्वच राजकीय पक्षांनी यात सहभागी व्हावं असं वाटतं तुम्हाला? म्हणजे केवळ भाऊ नाहीत, भाऊ तर आहेतच एकमेकांसोबत, पण सर्वच राजकीय पक्षांनी यावं? नक्कीच सगळ्या राजकीय पक्षांनी यावं, सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी यावं आणि ज्यांना ज्यांना मराठीची अस्मिता जागृत करायची आहे ते सगळे एकत्र येतील याची मला पण खात्री आहे. नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण बघतोय की या ठिकाणी मामा म्हणून ते या ठिकाणी खरंच उत्साही बघायला मिळत आहेत, कारण गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर हीच इच्छा होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील. पोस्टरच्या मार्फत जे आहे ते एकत्र आलेले बघायला तर मिळाले होते, मात्र आता प्रत्यक्षात एकत्र येण्याची संधी जी आहे ती प्रत्येक जण या ठिकाणी बघणार आहेत आणि प्रत्येक जण या दोन्ही भावांना एकत्र येताना खरं तर प्रत्येकाला आनंद तर आहेत, मात्र मामा म्हणून या ठिकाणी चंदू मामा जे आहेत त्यांनी देखील आपला आनंद व्यक्त केलेला बघायला मिळतो आणि भविष्य असंच पद्धतीनं हे दोन्ही भाऊ एकत्र राहावे अशी देखील त्यांची मनोकामना या ठिकाणी त्यांनी बोलून दाखवली आहे. कॅमेरापासून गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. तर आपण पाहिलं ठाकरे बंधूंच्या कुटुंबातून पण सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळतोय. तर हिंदी सक्तीविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आंदोलनाच्या मैदानात उतरलेत. संजय राऊत यांनी एकच मोर्चा निघणार असल्याचं जाहीर केलंय. अनेक वर्षांनंतर उद्धव आणि राज एकत्र येणार असल्यामुळं राज्यात नवीन समीकरणं जुळणार असल्याची चर्चा आहे. पडद्यामागे नेमकं काय घडलं याची माहिती आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली. मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला. त्यांची अशी भूमिका आहे की आपण म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी 7 तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आत्ता 6 तारखेची घोषणा केली आहे. 7 तारखेत त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये किंवा ही तारीख आपण 5 तारखेला करावी, ही 6 तारखेची आहे. त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली, त्यांना विनंती केली की असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे. त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला. 7 तारखेला जे शिवसेनेचं आंदोलन होतं ते आणि 6 तारखेला जे माननीय राज ठाकरे यांचं आंदोलन होतं त्याऐवजी दोघांचं एकत्र आंदोलन आणि मोर्चा हे आता 5 तारखेला निघेल. दरम्यान सर्वानुमते 5 जुलै हा दिवस निवडला गेलाय असं मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. सर्वानुमते ही 5 तारीख ठरली आणि त्याप्रमाणे सर्व राजकीय पक्ष, सर्व कलाकार, सर्व साहित्यिक या मोर्चामध्ये सहभागी होतील. मराठी माणसाची ताकद ही काय आहे आणि मराठी भाषेवर जर आक्रमण करायचा तुम्ही प्रयत्न केलात तर मराठी माणूस कशा पद्धतीने ते परतवून लावतील हे देशाला हा संदेश जाणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टीने हा 5 तारखेचा मोर्चा होणार आहे. आपण पाहू शकतोय मनसे नेते संदीप देशपांडेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. हिंदी विरोधात ठाकरे बंधू एकत्र आल्याची आजची मोठी घडामोड म्हणावी लागेल. गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात चर्चा सुरू होत्या, मात्र मोर्चासाठी आता ही घोषणा केली आहे. दोन्ही बंधूंच्या पक्षांचा मोर्चा हा एकच असणार आहे आणि हा मराठी माणसाचा मोर्चा हा 5 जुलैला होणार आहे. तर खूप वर्ष मी त्यांना म्हणजे ओळखत होते आणि बरंच काम केलं. मी बरेचशी गाणी त्यांची गाली. जवळजवळ मला वाटतं की माझी गाणी त्यांच्याकडं 840 गाणी मी त्यांची गाली आहे आणि दीदीची गाणी आहेत 363, किशोर कुमारचे 558 आणि बाकीच्यांची फार थोडी म्हणजे 1-2 आहेत. तर मी खूप काम केलं त्यांच्याकडं आणि बरंचसंच काम म्हणजे खूप पॉप्युलर झालं त्यांचं. 50 वर्ष झाली ज्या गाण्यांना
दम मारो दम वगैरे ही गाणी अजूनही लोकांना आवडतात आणि मला सगळे म्हटले जातात की नवीन म्युझिक पाहिजे. आपण पाहिलं ही प्रतिक्रिया. दोन्हीही बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही पक्षाच्या जो मोर्चा निघणार आहे हिंदी सक्ती विरोधातला हा मोर्चा असणार आहे आणि राजकीय वर्तुळातून देखील यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काही प्रतिक्रिया या सकारात्मक आहेत तर सत्ताधारी पक्षाकडून यावर टीका होतीये. पहिलीपासून हिंदी सक्तीला शरद पवारांनी विरोध केलाय. हिंदी सक्ती पहिली ते चौथी पर्यंत योग्य नाही असं पवारांनी म्हटलंय. 5वी पासून हिंदी शिकवण्यास हरकत नाही असंही ते म्हणालेत. मुंबईला गेल्यानंतर हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधूंची भूमिका जाणून घेईल, त्यानंतर मोर्चामध्ये सहभागी होण्याबाबत निर्णय घेऊ असंही शरद पवारांनी म्हटलंय. चौथी प्राथमिक तिथं हिंदीची सक्ती तिथं करणं योग्य नाही, पण 5वीपासून वर हिंदी ही येणं त्या विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने आहे. हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही. 1ली ते 4थी हा जो वयोगट आहे त्याच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ताच जाणणं हे योग्य नाही. तिथं मातृभाषा ही महत्त्वाची आहे. स्टेटमेंट वाचली. मी मुंबईला गेल्यावर त्यांचं म्हणणं काय ते समजून घेणार आहे. कारण त्यांनी काही कार्यक्रम जाहीर केले. त्यांनी हेही जाहीर केलं की त्या कार्यक्रमामध्ये विविध राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं. जर सहभागी व्हायचं असेल तर नक्की त्यांचं धोरण काय हे समजून घ्यावं लागेल. तर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची सुरुवात ही चांगली आहे. किशोरी पेडणेकर असं त्या म्हणतायत. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील गोड असं देखील त्या म्हणाल्यात. मोर्चा आणि ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत किशोरी पेडणेकरांनी हे वक्तव्य केलंय. राज्यातील जनतेला 50 खोक्यांचं राजकारण नकोय असं देखील त्या म्हणाल्यात. राजसाहेब आणि आपण एकत्र येऊन याला विरोध केला पाहिजे, हा आमचा पहिल्या दिवसापासूनचा प्रयत्न होता. ह्या गोष्टीसाठी त्या एकत्र आले. सुरुवात तर चांगली आहे, त्याच्यात परत किंतु आणि परंतु का करावी. सुरुवात चांगली आहे, ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट गोड. या संदर्भात आशिष शेलार काय म्हणतायत पाहूयात. असं आवाहन राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे आणि शरद पवार आणि असं देखील हिंदीला म्हणतायत दुर्लक्षित की करूनही चालणार नाही असंही शरद पवार म्हणतात. पुन्हा एकदा दादा भुसे यांनी सुद्धा स्पष्ट केलं, पहिल्यापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा तो भाग आहे. हे लिखित आहे की पहिलीपासून जर तिसरी भाषा आलीच जी आहेच तर ती तोंडी भाषा म्हणून आहे. त्याचा लिखित पठणाचा अभ्यास नाही. पूर्णपणे गैरसमजाचे बळी आणि गैरसमज पसरवणारे ही विधानं ह्या भूमिका आहेत. आणि मराठी माणूस ओळखतो महाराष्ट्राचं हित, मराठी माणसाचं हित हेच भाजप आणि महायुतीचा अजेंडा आहे. हिंदी भाषा नको असं अजित पवार सुद्धा म्हणत आहेत. उपमुख्यमंत्री आहेत, ती सरकारमध्ये सक्तीची नाहीच आहे. त्यांचं पण तिसरी भाषा नकोय. मग ती सक्तीची नाहीच आहे, विद्यार्थ्यांनी ठरवायची आहे. हा सगळा घोळ जो आहे हा गैरसमजातून माझ्या मीडियाच्या मित्रांनी दूर करावा. मराठी माणूस स्पष्ट आहे, किंबहुना याच्यावर राजकारण जो जो करील त्याला राजकीय उत्तर द्यायला आम्ही क्षमतावान आहोत. आज आम्ही आमची भूमिका मांडतो आहोत. जर राजकारण केलं जाईल तर राजकीय उत्तर देऊ. 255 चित्रपटांचे अनुदान रखडले आहे. स्वतः माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्र दिलेलं आहे. असा कुठलाही विषय माझ्यासमोर आलेला नाही, समितीसमोर दिसत नाही. तरी सुधीर भाऊंची भूमिका ही शिरसावंद मानून मी त्याची चौकशी करेन. नाही, कारण सर्वच पक्षांनी एकत्र यावं असं आवाहन राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेलं. तर त्रिभाषा सूत्राच्या निर्णयाविरोधात कलाकार खेळाडूंनीही पुढे यावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय. तर 5 जुलैच्या मोर्चाला कुणाचा पाठिंबा मिळत नाही, मोर्चात कोणी येत नाही ते बघतोच अशा शब्दात राज ठाकरे कडाडलेत.
चित्रपट सृष्टीतले विशेषतः मराठी, मग त्याच्यात मोठी मोठी नावं आहेत, त्यांनी सुद्धा उतरायला पाहिजे, खेळाडूंनी उतरायला पाहिजे, साहित्यिक तर आलेच, अगदी वकील असतील, सगळ्यांनीच जे जे मराठी भाषेचे पुत्र आहेत, सुपुत्र आहेत, मग ते मुलं मुली दोन्ही, आणि मराठी भाषा त्यांना त्यांच्या हृदयात आहे, त्यांची मातृभाषा आहे, आणि मराठी भाषेवरती जे प्रेम करतात ते पक्षभेद विसरून अगदी भाजपमधले सुद्धा अस्सल मराठी माणसं, कारण भाजपमध्ये आता अस्सल लोक शोधणं हा सुद्धा एक संशोधनाचा विषय झालेला आहे. हा जो कट आहे याला कटच म्हणेन मी, महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी, भगिनींनी, मातांनी, त्या विद्यार्थ्यांनी, सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे. इथे कोणताही झेंडा नसेल, फक्त मराठी हा एक अजेंडा असेल. आणि अशा वेळेला मला हेही बघायचं आहे की कोण कोण त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत, इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोण कोण सामील होत आहेत, आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचं आहे. तर राज्यभरातल्या अनेक ठिकाणांच्या पावसासंदर्भातल्या काय बातम्यात पाहूयात वेगवान स्वरूपात. खडकवासला धरण साखळीत 13.16 TMC पाणीसाठा उपलब्ध आहे. खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणांमध्ये एकूण 45.13% पाणीसाठा जमा आहे. यंदा धरणांमध्ये तिप्पट अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. 4ही धरण परिसरात सुरुवातीच्या टप्प्यात समाधानकारक पाऊस पडतोय, त्यामुळे सध्या पाणीसाठा चांगला वाढलाय. गेल्या 2 महिन्यापासून निफाड शहरासह जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, त्यामुळे निफाड तालुक्यातील गोदावरी, कादवा, बाणगंगा या नद्यांना पूर आलाय. तर पालखेड धरणातून मोठ्या प्रमाणात पूर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे निफाडची कादवा दुथडी भरून वाहतीये. प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. गेल्या 24 तासात नागपूर आणि आसपास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. गुरुवारी संध्याकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. सावनेर तालुक्यात सर्वाधिक 56 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यवतमाळ जिल्ह्यात पावसाचं आगमन झालंय. सर्वदूर पावसानं हजेरी लावल्यामुळे पिकांना जीवनदान मिळालंय. पुढील 3 दिवस जिल्ह्याला हवामान विभागानं ऑरेंज अलर्टचा इशारा दिलाय. गेल्या 24 तासांमध्ये 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 7 तालुक्यांमधील 62 महसुली मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद प्रशासनानं केली आहे. अकोल्यातल्या बाळापूर शहरात मुसळधार पाऊस झालाय. मन, महेश आणि विद्रुपा या तिन्ही नद्यांना पाणी शहरात या नद्यांचं शिरलंय. अनेक घरांमध्ये पाणी साचलंय. लोकांना घर सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं लागतंय, तर काहींनी घराच्या गच्चीवर आश्रय घेतला. झरंडी या गावात, तालुका पातूर, जिल्हा अकोलामध्ये धरंडी गाव आहे. या गावात मी